हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्री बल्लाळेश्वर सातवा गणपती पालीचा याबद्दल माहिती पाहतोय. तर सुरुवात करूया. वेदामध्ये ज्याची स्तुती गायलेली आहे, ज्याचे मुख्य गजासारखे आहे, जो भक्तांच्या नावाने बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध पावलेला आहे, जो आपल्या भक्तांच्या पालनमध्ये मग्न आहे, या कृतयुगामध्ये पल्लीपूर म्हणजे पालीमध्ये जो वास करतो, ज्याची मूर्ती भक्तांना आवडणारी आहे, अशा सिद्धेश्वर गणेशाला मी पूजितो. एका बाजूला इतिहास प्रसिद्ध सरसगड उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला अंबा नदी वाहत आहे आणि त्या दोघांच्या सानिध्यात एक गाव वसला आहे, पाली, आणि त्या गावचा बल्लाळ नावाच्या गणेशभक्त बालकाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या बालकाने पूजलेल्या शिळेत कायम वास्तव करून राहिलाय. तो पालीचा बल्लाळेश्वर. भक्ताच्या नावाने प्रसिद्धी पावलेला आणि उपरण अंगरखासारखी वस्त्रे नेसलेला अष्टविनायकातील हा एकमेव पालीचा बल्लाळेश्वर. भक्त बल्लाळाला विनायकाने ब्राह्मणाच्या वेशात दर्शन दिल्यामुळे इथली विनायक मूर्ती वस्त्र नेसलेली आहे. हे स्थान अत्यंत प्रसिद्ध व फार जागृत आहे. असं म्हणतात की पेशवे काळात या देवस्थानाला कौल लावून न्यायनिवाडे होते. सिंधू देशेथिविख्याता पल्ली नामा भूवत्तरी असा उल्लेख आलेला आहे. यातील पल्ली म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर विनायक. श्री क्षेत्र बल्लाळेश्वराचे भौगोलिक स्थान व मार्ग. श्री बल्लाळेश्वर हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नागठाणे गावाजवळील पाली या गावी आहे. मुंबईहून पनवेल खोपोली मार्गे पाली 124 किलोमीटर अंतरावर आहे, किंवा मुंबईहून पनवेल वडखळ नागठाणे वाकण मार्गे पाली 120 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून लोणाळा खोपोली मार्गे पाली हे अंतर 111 किलोमीटर आहे. मुंबई ते पाली तसेच पुणे ते पाली अशी थेट एसटी बसची सोय आहे. मुंबई ते कर्जत रेल्वेने यावे. कर्जत ते पाली बसची सोय आहे. खोपोली, पनवेल, कर्जत येथून एसटी बसेसची सोय आहे. श्री बल्लाळेश्वराच्या स्थापनेबाबत प्रचलित कथा. फार प्राचीन काळी म्हणजेच कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या म्हणजे पाली गावात कल्याण शेठ नावाचा एक व्यापारी होता. त्याची पत्नी इंदुमती तर मुलगा बल्लाळ. लहानपणीच गणेशभक्त होऊन त्याने शेजारच्या मुलांनाही भक्तिमार्गाला लावले. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेठकडे जाऊन बल्लाळाने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले. आधीच कल्याण शेठजींना बल्लाळ अध्ययन, व्यापार, उदीमात लक्ष न घालता भक्तिमार्गाला लागला आहे याची चीड होती. त्यात लोकांच्या तक्रारीने त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली. क्रोधाने बेभान झालेला कल्याण शेठ तरातर ज्या रानात बल्लाळ सवंगड्यासह जात असे तिथे गेले आणि त्यांना तेथे जाऊन त्यांची पूजा मोडली. गणेशाची मूर्ती फेकून दिली आणि ध्यानस्थ बल्लाळाला आपल्या सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला. तरीसुद्धा कल्याण शेठना त्याची दया आली नाही. त्यांनी बल्लाळाला तशीच अवस्थेत एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले व उपवासाने म्हणाले, येऊ देत तुझ्या गणेशाला आता तुला सोडवायला. तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला. थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे सारे शरीर ठणकत होते. तशा स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. बल्लाळाचा धावा ऐकून विनायक ब्राह्मण स्वरूपात प्रगट झाला. त्याने बल्लाळाला बंधनमुक्त केले. केवळ कृपादृष्टीने बल्लाळाचे श्रेय पूर्ववत झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, तुला ज्याने त्रास दिला त्याला या जन्मीच नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुष्य होशील. आता तुला हवा तो वर माग. तेव्हा बल्लाळ म्हणाला, तू याच ठिकाणी कायमचे वास्तव करावेस, असे आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण कराव्यास ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी. बल्लाळाची विनंती मान्य करून गणेश एका शिळेत अंतर्धान पावला. ती शिळा म्हणजेच पालीचा नवसाला पावणारा बल्लाळेश्वर. तर कल्याण शेठजींनी भिरकावून दिलेला बल्लाळाचा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळ दुसऱ्या मंदिरात असलेला श्री धुंडी विनायक. श्री बल्लाळेश्वराच्या स्थापनेविषयी प्रचलित दुसरी कथा. स्वस्ती श्री गणनायक या श्लोकात बल्लाळ मुरुंड असा उल्लेख आहे. त्यावरून मूळ देऊळ समुद्र तीरावर असलेले पाली नावाच्या गावात असावे असे दिसते. त्यालाच हल्ली मुरुड म्हणतात. हा मुरुड गाव जंजिरा
संस्थानाच्या हद्दीत आहे. तो संप्रात बल्लाळ विनायकाच्या देवळात चौथरा दाखवतात. असे सांगतात की मुसलमान लोक जेव्हा मुरुडच्या देवळात शिरू लागले तेव्हा हा बल्लाळ विनायक एका वैश्याच्या तांड्यातील बैलाच्या पाठीवरील धान्याच्या गोणीत बसून पालीत गेला. ज्या बैलाच्या गोणीतून तो गेला तो बैल चालताना वारंवार वाटेत बसे. म्हणून लमान्याने गोण तपासून पाहिले तर त्या गोणीत त्याला एक पाषाण सापडला. तो त्याने गोणीतून बाहेर फेकून दिला तर तो पुन्हा गोणीत येऊन बसे. अखेर तो पाषाण पाली गावात कायमचा स्थिरावला आणि त्या बैलाच्या पाठीवरची गोणी सोन्याची झाली, अशी एक आख्यायिका आहे. श्री बल्लाळेश्वराचे मंदिर व मूर्ती. मूळच्या लाकडी देवालयाचा जीर्णोद्धार करून फडणीसांनी सध्याचे पाषाणी देवालय इसवी सन 1760च्या सुमारास तयार केले. देवालयाच्या सभोवार फरसबंद असून देवालयाजवळ 2 तलाव खोदलेले आहेत. त्यातील उजवीकडील तळ्याचे पाणी श्रीच्या पूजे अर्चेसाठी राखून ठेवले आहे. मंदिर शिकारी धाटणीचे असून पूर्वाभिमुख आहे. दक्षिण प्राची चूक साधल्याने दक्षिणायात सूर्योदयी सूर्यकिरणे नेमके श्री बल्लाळेश्वरच पडतात. देवालयात 2 गाभारे असून अंतर्गाभारा विस्तृत आहे. अंतर्गाभारा 6 बहिकोनी व पुढील गाभारा 2 अंतर्कोनी मिळून अष्टदिशा साधल्या आहेत. अंतर्गाभाऱ्याचे वरचे बाजूस अष्टदिशा साधित अष्टकोनी कमळ असून घुमटाचा आकार घेतला आहे. अंतर्गाभारा 15 फूट उंच असून बाहेरील उंदिराचा गाभारा 12 फूट उंच आहे. उंदीर आपल्या 2 पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहत आहे. देवालयाच्या दगडी भिंती जाड असून भिंतीच्या चिऱ्यामध्ये शिसे ओतून भिंती अतिशय मजबूत केल्या आहेत. गाभाऱ्याच्या पुढील अंगात सुशोभित दगडी मखर व गोंड्याची झालर खोदली आहे. देवालयाचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. शिखराचे काम चुना विटांचे असून शिखरात एक खोली तयार केली आहे. पुढील भागी एक गच्ची आहे. चुना ज्या घाणीत चाकाने मळला आहे ते चाक आजही देवालया सानिध्यात पाहावयास मिळते. समामंडप 40 फूट लांब व 20 फूट रुंद असून त्याचे काम पालीतील एक सामान्य स्थितीतील गणेश भक्त कैलास कृष्णाजी रिंगे यांनी श्री बल्लाळेश्वराच्या दृष्टांताने प्रेरित होऊन इसवी सन 1910च्या सुमारास रुपये 18,000 खर्च करून सुंदर समामंडप अष्टस्तंभी सुरूच्या खांबाचा असून कामिनीने सुशोभित व पाषाणी मंदिरा साजेसा भव्य आहे. आतील गाभाऱ्यात दगडी सिंहासनावर 3 फूट उंचीचा श्री बल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख डाव्या सोंडीची लुकणाची मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यात बेंबीत चकचकीत हिरे असून मागील प्रभावळ चांदीची आहे. प्रभावळीवर रिद्धी-सिद्धी चौऱ्या हलवीत उभ्या आहेत. फक्त पूजेसाठी सकाळी 5 ते 11 पर्यंत अंतर्गाभारा खुला असतो. बाहेरील उंदराच्या गाभाऱ्यातून रात्री 10 पर्यंत दर्शन घेता येते. मंदिराच्या आवारात एक प्रचंड घंटा असून ती पंचधातूची व मूळची युरोपात असलेली आहे. वसई साष्टी येथील फिरंग्याचा डाव पांडाव करून चिमाजीअप्पांनी तेथील मोठमोठ्या घंटा आणल्यात. त्यातील एक घंटा त्याने बल्लाळेश्वराला अर्पण केली. आजही आरतीच्या वेळी त्याचा सुरेख आवाज येतो. मंदिराच्या पाठीमागे धुंडी विनायकाचे मंदिर आहे. बल्लाळेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख आहे व श्री धुंडी विनायकाची मूर्ती सहसा न आढळणारी अशी पश्चिमाभिमुख आहे. श्री धुंडी विनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. भाविक प्रथम धुंडी विनायकाला अग्रमन देतात, नंतर बल्लाळेश्वराची पूजा करतात. बल्लाळेश्वराचे पौराणिक महात्म्य. जाजली मुनींनी चातुर्मासात केवळ दुग्धपान करून गणेश व्रत केले. त्यामुळे बल्लाळेश्वर त्यांच्यावर प्रसन्न झाले. ते तिथेच विभांडक ऋषींनीही हे गणेश व्रत केले. तेव्हा कार्तिक पौर्णिमेला देवाने त्यांना येथे दर्शन दिले, असा उल्लेख मृदुगल पुराणात आहे. नित्य कार्यक्रम व उत्सव. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे 2 मोठे उत्सव साजरे केले जातात. भाद्रपद चतुर्थीला रात्री महानैवेद्य, पंचमीला दहीकाला व अन्न संतर्पण असते. 5ही दिवस कथाकीर्तनांचा कार्यक्रम असतो. माघी उत्सवाची यात्रा फार मोठी असते. सुमारे 15 ते 20 हजार लोक यात्रेला येतात. माघी उत्सवात शुद्ध पंचमीला लळित करणाऱ्यांची फार जुनी प्रथा आहे. तृतीयेला देवाची पालखी निघते. पालखीत नारळ व मूर्ती ठेवतात. पाली गावात घरोघरी जाते. लोक देवाची पूजा करतात. पालखीत नारळ व पैसे ठेवतात. पहाटे काकड आरती, मग
महापूजा व संध्याकाळी धूपारती व रात्री कीर्तन असा कार्यक्रम असतो. माघी चतुर्थीला श्री गजानन मध्यरात्री येथे भोजनास येतात अशी श्रद्धा असल्याने त्यावेळी भाविकांचे फार गर्दी होते. विजयदशमीला पालखी निघते. पाली परिसरातील काही रम्य स्थळे. पालीपासून 4 किलोमीटर अंतरावर भूगर्भातून भूपृष्ठावर वाहणारा गंधयुक्त गरम पाण्याचा झरा उन्हेरी गावी आहे. भोर संस्थानकाची कुलदेवता श्री भोरादेवी येथून 15 किलोमीटर अंतरावर सुधागड किल्ल्यावर असून देवीची स्थापना भृगु ऋषींनी केली आहे. 1947 सालापर्यंत गडावर 10 दिवस मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव होत असे. देवीचे स्थान जागृत आहे. गोमाशी येथील एका डोंगरात भृगु ऋषीचे स्थान असून जवळच ठाणाळे येथे कोरीव लेणी आहे. देवालयातून दिसणारा 2 किलोमीटर अंतरावर शिवाजी महाराजांचे काळातील सरसगड हा ठेहाणीचा किल्ला आहे. रामदंड करण्यात असताना प्रत्यक्ष देवाने ज्या ठिकाणी वर दिला तो वरदायिनी हे अत्यंत निसर्गरम्य जागृत स्थान पालीपासून 9 किलोमीटरवर एका डोंगरावर आहे. सध्याची पाली गावास होणारा पाणी पुरवठा येथूनच केला जातो. रावणाने जटायूशी युद्ध करून त्याचे पंख येथे कापले आणि श्रीरामाने जटायूचा उद्धार केला. तो उद्धार स्थान पाली येथून 14 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून वर रामेश्वर येथे श्री शंकराचे स्वयंभू स्थान आहे. येथे अस्थिकुंडात अस्थी पाण्यात विरघळतात. 365 वर्षापूर्वीचे पाषाणी स्वयंभू श्री शंकराचे स्थान सिद्धेश्वर पालीपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. यात्रेकरूंसाठी अन्य उपयुक्त माहिती. यात्रेकरूंना पहाटे 5 ते 11 पर्यंत सोहळ्याने देवाची पूजा स्वहस्ते करता येते. संपूर्ण मंदिर रात्री 10:30 ला बंद होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजल्याशिवाय उघडले जात नाही. मंदिरात प्रतिदिनी सनई वाजवणे, धूपारती, नैमित्तिक गायन, कीर्तन, चतुर्थींना पालखी, नित्यपूजा, नैवेद्य, कार्तिकीत काकड आरती इत्यादी कार्यक्रम होतात. संस्थेतर्फे श्री बल्लाळेश्वराचा रंगीत फोटो व संस्थेची पुस्तिका नाममंत्र किमतीने विकली जाते. भक्तांना राहण्यासाठी संस्थाने अद्ययावत सोयींयुक्त अशा धर्मशाळा बांधल्या आहेत. देवाचे सोन्या चांदीचे अलंकार आहेत. मुकुट, कर्ण, सेज हे रोज वापरण्यात येतात व चतुर्थीला पुतळीचा हार, कंठा वगैरे अलंकार घातले जातात. पाली कोकण प्रांतात येत असलेल्या इथे हिरवळी भरपूर आहेत. नारळी, केळीची झाडे भरपूर आहेत. प्रत्येक दुकानात पोह्यांचे, नाचणीचे पापड, करवंदाचा जाम वगैरे घरगुती पदार्थ विक्रीस दिसतात. पालीत जाऊन हिरवे व्हा आणि बल्लाळेश्वराचा आशीर्वाद घ्या. बल्लाळेश्वर नवसाला पावतो असा हा अनेकांचा अनुभव आहे. तर ही होती बल्लाळेश्वराची कथा. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला